मकर राशी किंक्रातीनंतर येणार जीवनात अंधार नष्ट करून प्रकाशाचा महापीर. नमस्कार मित्रांनो, ईश्वरावरील अढळ विश्वासाची माझ्या अत्यंत संयमी, कष्टाळू, निग्रही आणि आजवर अनेक वादळाची एकाकी झुंज देणाऱ्या माझ्या प्रिय मकर राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील एका अशा महान क्रांतीची नांदी ठरणार आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही केवळ महिन्यानो नाही तर अनेक वर्षापासून करत होतात. मकर संक्रांतीचा हा अत्यंत पवित्र आणि सुंगलमय तुमच्या नशिबाचे पूर्ण चक्र फिरवण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वतःच्याच राशीत जेव्हा सूर्यदेवाचे आगमन होते, तेव्हा तो केवळ ऋतू बदलत नाही, तर तुमच्या आयुष्यातील अंधार नष्ट करून प्रकाशाचा महापूर घेऊन येतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी संक्रांतीनंतरचा हा काळ साक्षात ईश्वराच्या आशीर्वादाचा वर्षाव ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा महापूर येणार आहे, ज्याने तुमच्या दुःखाच्या सर्व स्मृती पुसल्या जातील. हा अत्यंत महत्त्वाचा आणि भावूक संदेश पूर्णपणे समजून घेण्यापूर्वी आणि तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडण्यासाठी या चलचित्राला आत्ताच्या आत्ता एक पसंती म्हणजे लाईक करा. तुमच्या मनातील प्रत्येक शुद्ध इच्छा साक्षात ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांची अफाट कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहावा, यासाठी खाली दिलेल्या अभिप्राय पेटीमध्ये म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि अंतर्मनापासून श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि त्यासोबतच तुमची ज्या देवावर शक्ती आहे, आढळ श्रद्धा आहे, त्या तुमच्या लाडक्या कुलदेवतेचे किंवा आराध्य देवतेचे नाव लिहायला विसरू नका. तुमची ही कृती तुमच्या सकारात्मक ऊर्जेची आणि ईश्वरावरील आढळ विश्वासाची सर्वात मोठी साक्ष ठरेल. जर तुम्ही आमच्या या आध्यात्मिक परिवारामध्ये नवीन असाल तर आत्ताच या वाहिनीचे सदस्यात घ्या, म्हणजे सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या उत्साह वाढवणाऱ्या म्हणजेच हाईप चिन्हावर क्लिक करून आपली सर्व आंतरिक ऊर्जा या विश्वामध्ये व्यक्त करा. लक्षात ठेवा, जेव्हा अनेक मनातील शुद्ध प्रार्थना आणि सकारात्मक स्पंदन एकत्र येतात, तेव्हाच ब्रह्मांडातील भाग्याची दारे उघडतात आणि चमत्कारांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. ती पृथ्वी तत्वाशी आणि कर्मफलदाता शनी देवाच्या पूर्ण अधिपत्याखाली येणारी रास आहे. मकर संक्रांतीनंतर तुमच्या कुंडलीतील प्रतिकूल ग्रहांचे दोष सूर्याच्या तेजामुळे नष्ट होणार आहेत. या परिवर्तनासाठी अभिप्राय भेटीत आपल्या लाडक्या देवाचे नाव नक्की लिहा आणि ईश्वरप्रती आपली श्रद्धा व्यक्त करा. माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख हे असते की जेव्हा तो सर्वासाठी धावून जातो, पण जेव्हा त्याला गरज असते तेव्हा त्याच्या बाजूला कोणीही उभे राहत नाही. मकर राशीच्या व्यक्तींना सध्या अशा काही कौटुंबिक आणि मानसिक समस्यांच्या विख्यात अहोरात्र होरपळायला लागला आहात, ज्यांनी आतून पूर्णपणे तुम्हाला तोडून टाकले आहे. घरामध्ये सतत होणारे विनाशाचे कलह, जोडीदाराशी असलेले टोकाचे वैचारिक नात्यांमध्ये निर्माण झालेली कटुता आणि समाजात स्वतःचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड, जीवघेणी धडपड, या सर्व गोष्टींनी तुम्हाला आत्मिकरित्या थकवून टाकले आहे. तुम्ही सर्वांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांचे होळी केली, रक्ताचे पाणी करून इतरांचे विखुरलेले संसार सावरले. तुम्हाला काय मिळाले? फक्त लोकांचे टोमणे, तुमच्या प्रामाणिकपणावर घेतल्या गेलेल्या शंका, वारंवार झालेला अपमान आणि तुमच्या जवळच्या माणसांनी कठीण काळात फिरवलेली पाठ. ही जी अंतर्मनातील एकाकीपणाची वेदना आहे, ती आता या मकर संक्रांतीनंतर साक्षात देवाच्या कृपेने संपणार आहे. या ऐतिहासिक बदल करा, कारण तुमची एक पसंती आम्हाला असेच प्रेरणादायी विचार मांडण्याची ऊर्जा देते. ग्रहांच्या स्थितीत बदल बोलायचं झाले तर मकर संक्रांतीनंतर सूर्यदेव तुमच्या राशीत म्हणजे तुमच्या प्रथम भावात प्रवेश करत आहेत. हे संक्रमण तुमच्या आयुष्यातील मकर पर्वाची सुरुवात आहे. साक्षात सूर्याचे तेज तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व आजार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी येत आहे. ते तुमच्या सहनशीलतेची अंतिम फळे देण्यास सज्ज आहे. मकर संक्रांतीनंतर गुरु ग्रहाची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडल्यामुळे मनातील अनामिक भीती दूर होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. राहू केतूचे जे अडथळे तुमच्या मनात कामात येत होते, ते आता सूर्याच्या प्रखर प्रकाशाने विरघळून जातील. या ग्रहांच्या बदलामुळे तुमची प्रलंबित असलेली सर्व कामे, जी गेल्या कित्येक वर्षापासून रखडली होती, ती आता गतीने पूर्ण होतील. विशेषतः ज्यांना आरोग्याच्या जुन्या तक्रारी होत्या, ज्यांनी डॉक्टरांचे उंबरठे झिजवले होते, त्यांना आता साक्षात धन्वंतरीच्या कृपेने आरोग्य लाभेल. तुमच्या शरीरातील नवीन ऊर्जा आणि चैतन्य संचारल्याचा अनुभव तुम्हाला येईल. या आनंदाच्या बातमीसाठी एक पसंतीत नक्की लाईक करा. मकर राशीच्या लोकांची हीच मोठी शोकांतिका आहे की ते बाहेरून खूप कठोर, शांत आणि आनंदी दिसतात, पण त्यांच्या आत वेदनांचा आणि विचारांचा महासागर उसळलेला असतो. तुम्ही कोणाजवळ हे आपले दुःख व्यक्त करणार नाही, कारण तुम्हाला कोणाची सहानुभूती नको असते. तुम्ही जगासमोर हसता, पण एकांत मिळाला की तुमचे डोळे भरून येतात. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून जाता, पण जेव्हा तुम्हाला खरी आधाराची गरज असते तेव्हा लोक सोयीस्करपणे तुम्हाला बाजूला ठेवतात.
बाजूला ठेवतात. पण आता हे चित्र पलटणार आहे. तुमच्या मनातील ती भीती जी तुम्हाला भविष्याबद्दल सतत सतावत होती ती आता कायमची निघून जाईल. ईश्वरी शक्ती तुम्हाला असा काही आधार देणार आहे जो तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मकर संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या सुखासाठी महापौर घेऊन आला आहे. स्वतःवर आणि तुमच्या ईश्वरावर अढळ विश्वास ठेवा. मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात 2 मुख्य बदल घडतील. पहिला बदल म्हणजे तुमच्या अंतर्गत सामर्थ्यात बदल. ज्या प्रश्नांनी तुम्हाला ग्रासले होते त्यांची उत्तरे तुम्हाला स्वतःहून मिळतील. दुसरा बदल म्हणजे सामाजिक स्वीकृती. तुम्ही प्रतिष्ठा जी काही कारणास्तव मान्य झाली होती किंवा लोकांना तुमची किंमत कळत नव्हती तिथे आता मोठा बदल होईल. लोक तुम्हाला तुमच्या मतदाराचा आदर करतील. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक व्यक्ती स्वतःहून तुमच्यापासून दूर होतील. हे सर्व ग्रहांच्या शुभ परिवर्तनामुळे होणार आहेत. मकर राशीत सूर्याचा प्रवेश होताना तो तुमच्या चंद्रावर शीतल दृष्टी टाकणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनाचा दाह शांत होईल. हा काळ तुमच्यासाठी ईश्वरी देणगी आहे. या देवी संदेशाचा आदर करा आणि पूर्ण निष्ठेने मकर संक्रांतीच्या गोडव्याचे स्वागत करा. येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या उत्सवासारखा असेल. तुमच्या जीवनातील निराशेचे ढग आता विरळ होऊ लागले आहेत. तुमच्यामुळे तुमच्या आईवडील आणि तुमच्या जवळचे मित्र आता तुमच्या सुखाचे साक्षीदार होतील. घरातील मंगल कार्याचे योग येतील. समाजात वावरताना तुम्हाला जी भीती वाटत होती ती आता निघून जाईल. तुम्ही पुन्हा एकदा आत्मविश्वासाने जगासमोर उभे राहाल. संक्रांतीचा तिळगुळ तुमच्या जीवनात असाच गोडवा कायम राहो. आर्थिक परिस्थिती जरी सध्या बेताची असली तरी आता येणारा मार्ग तुम्हाला त्यातून हळूहळू बाहेर काढेल. पण सर्वात महत्त्वाचा आनंद तुमच्या मनाला मिळणार आहे. मनशांती ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे आणि मकर राशीला ती आता मकर संक्रांतीनंतर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.